स्वतः औरंगजेबाने, जो की एक कट्टर हिंदू विरोधी होता, त्याने सुद्धा एका हिंदू मंदिराचं कौतुक केलं होतं. असं काय होतं त्या मंदिरात, बघूया या व्हिडिओमध्ये. वेरूळ लेणी म्हणजे एलोरा केव्ह छत्रपती संभाजीनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ गावातील वर्ल्ड फेमस लेणी आहेत. 1983 साली यांचा जागतिक वारसा स्थळांच्या म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट यादीत समावेश केला गेला होता. आधी कळस नंतर पाया अशा पद्धतीने बांधलेलं हे मंदिर इंजिनिअरिंगचा एक अद्भुत चमत्कार मानलं जातं. आपण जी जुनी मंदिरं पाहतो ना, त्याचं बांधकाम जर पाहिलं तर ते खालून नाहीतर खडक असेल तर समोरून मागेपर्यंत करतात. पण या मंदिराचं बांधकाम आधी कळसापासून सुरू करण्यात आलं होतं. हजारो वर्षापूर्वी बनवलेल्या या लेण्यांबद्दल आतापर्यंत बरेच रिसर्च केले गेलेले, त्यातून बरीच माहिती पण भेटलेली आहे आणि अजूनही भेटतीच आहे. इसवी सन 500 ते 1000च्या दरम्यान या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली असावी किंवा मंदिर बांधून झालेलं असावं. एलोरामध्ये 100 पेक्षा जास्त आपल्याला लेण्या दिसतात. त्यातल्या फक्त 34 टुरिझम साठी ओपन करण्यात आलेले आहेत. त्यातल्या 1 ते 12 क्रमांकाच्या ज्या लेण्या आहेत त्या बौद्ध धर्माशी, 13 ते 29 नंबरच्या ज्या लेण्या आहेत त्या हिंदू धर्माशी आणि 30 ते 34 नंबरच्या लेण्या जैन धर्माशी रिलेटेड आहेत. मंदिर तयार करत असताना एका मोठ्या शिळेला म्हणजेच खडकाला 3 भागांमध्ये डिवाइड करून या मंदिराच्या बांधकामाला खालीपर्यंत खोदण्यात आलेले. सगळ्यात शॉकिंग म्हणजे त्या काळी काही ऍडव्हान्स मशिनरी नसताना एवढं मोठं बांधकाम फक्त छन्नी आणि हातोड्यांनी करण्यात आलेले. एवढ्या छोट्या हत्यारांनी एवढं मोठं मंदिर बांधणं, बरं नुसतं मोठंच नाही तर त्यावर उत्कृष्ट अशा कोरीव काम करणं चेष्टा नाहीये. या मंदिराचं स्ट्रक्चर विरूपाक्ष मंदिरासारखं असल्याचं सांगितलं जातं. विरूपाक्ष मंदिर हे चालुक्य राजघराण्याने बांधलेलं मंदिर आहे. त्यामुळे असा अंदाज लावला जातो की त्याच कारागिरांनी हे मंदिर बांधलेलं असावं. हे मंदिर काय 5-10 वर्षात नक्कीच बांधलं गेलेलं नाहीये. हे मंदिर बनवायला सुमारे 150 वर्षाचा काळ लागला असेल असा अंदाज लावला जातो. मेजरली बघायचं झालं तर 300 फूट लांब, 175 फूट रुंद आणि 100 फूट उंच हे मंदिर आहे. विशेष म्हणजे हे मंदिर बनवताना बाहेरचा कोणताही खडक विटा वगैरे तसलं काय बसवलेलं नाहीये. सिंगल पीस खडकामधून हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे. या मंदिराचं काम सुरू असताना लाखो टन खडक फोडल्यानं साईडला पडला होता. पण एवढं करून सुद्धा याचा ढिगारा म्हणा किंवा असं बाजूला टाकलेला कुठला खडक बघा कधीच तुम्हाला दिसणार नाही किंवा त्याचा कुठला पुरावा दिसणार नाही. त्यामुळे या मंदिराबाबत अजूनच कुतूहल निर्माण होतं. एका अभ्यासानुसार कैलास मंदिराच्या जवळपास अनेक मंदिरे आहेत जी त्याच काळात बांधली गेलेली आहेत. त्यांच्या बांधकामामध्ये या साईडला पडलेल्या खडकाचा वापर केला गेला असावा असा एक अंदाज लावला जातो. मंदिरामध्ये समोरच्या बाजूला गोपूर, मागच्या बाजूला शिखर दिसतं. मंदिराच्या दोन्ही बाजूस 2 हत्ती व 2 स्तंभ कोरलेले आहेत. शैव आणि वैष्णव परंपराच्या इथं मूर्त्या दिसतात. आतमध्ये गेल्यावर यू शेप मध्ये अंगण दिसतं. याशिवाय रामायण आणि महाभारतातली दृश्य दिसतात. महादेव आणि त्यांचं मंडप दिसतं जे एका फुलाने एकमेकांना जोडलेले आहे. पुराणातील अशी बरीच चित्र दिसतात. हे सगळं ऐकून किंवा वाचून नाही तर डायरेक्ट तिथं जाऊनच आपल्याला बघायला भारी वाटत. या मंदिराच्या बाबतीत अनेक थिअरीज आहेत. त्यात पहिली अशी, या मंदिराचं काम वरून खाली करण्यामध्ये एक स्टोरी आहे. ही स्टोरी अशी की पूर्वी एक राजा होता. तो एका दिवशी गंभीर आजारी पडला. किती औषध पाणी केलं तरी त्याला काही गुण येत नव्हता. मग काय झालं तर त्या राजाच्या राणीनं एका देवाची पूजा केली आणि शपथ घेतली की माझ्या राजाला बरं कर. आणि असं जर झालं तर मी महादेवाचं मंदिर बांधन आणि जोपर्यंत त्या मंदिराचा कळस पूर्ण होणार नाही तोपर्यंत अन्न पाण्याचं कण सुद्धा घेणार नाही. याचा परिणाम असा झाला की तो राजा होता तो आजारातून बरा झाला. पण आता राणीने मंदिर बांधायचं कबूल केलं होतं. तशी तिने प्रतिज्ञाच केली होती. आणि अशा प्रकारचं मंदिर बनवायचं म्हटल्यावर अनेक वर्ष गेली असते. त्यामुळे हा राजा पण हुशार होता. त्याने असा एक खडक बघितला आणि मंदिराच्या कळसापासून मंदिर बांधायला सुरुवात केली. अशी स्टोरी लोकांमध्ये सांगितली जाते. पण आर्किओलॉजिस्ट नुसार या मंदिराचं काम सन 800 ते 1000च्या दरम्यान केलेलं असावं असा अंदाज आहे. या भागात चालुक्य वंशाचं राज्य होतं. नंतर राष्ट्रकूट राज्यकर्त्यांनी चालुक्यांची हकालपट्टी करून नंतर आपली सत्ता तिथं स्थापन केली. त्यांच्यानुसार हे मंदिर राजा कृष्ण पैल याने बांधायला घेतलं होतं आणि मंदिर बनवण्यासाठी अनेक वर्ष घालवले गेले होते. त्यामुळे कित्येक राजांच्या राजवटीत हे मंदिर बांधण्याचं काम झालेलं असावं असं वाटतं. आधी या मंदिराला कृष्णेश्वर नावाने ओळखलं जायचं. पण ह्याच्या कळसाच्या भागाला पांढरा रंग लावला गेला होता जो सेम कैलास पर्वताप्रमाणे दिसत होता. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कैलास पर्वतावर स्वतः महादेवांचं वास्तव्य आहे आणि म्हणूनच या मंदिराला कैलास मंदिर हे नाव देण्यात आलं होतं. या मंदिराचं काम बघून आणि ते इतक्या वर्षापूर्वी केलेलं त्यामुळे असं बाहेरचे जे लोक आहेत ते असे म्हणतात की हे काम एलियन्सने केलेलं असावं या मंदिराचं काम. पण ह्यात काहीच तथ्य नाहीये. कारण भारतात खास करून जर तुम्ही दक्षिण भारतात जर बघितलं तिथली मंदिरं जर बघितली तर आपल्याला बघायला भेटतं ज्यात दगडावर नक्षी काम करून वेगवेगळ्या डिझाईन्स बनवले गेलेले आहेत. एवढंच नाही तर या मंदिराच्या खाली एक शहर सुद्धा वसवलेलं गेलेले असं सुद्धा बोललं जायचं.
पण शहर वगैरे नाहीये खाली. खाली फक्त एक ड्रेनेज सिस्टीम आहे. त्याचा उपयोग काय होतो तर पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याला जमिनीत सोडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. अशी बरीच कोडे आर्किओलॉजिस्टांना पडलेली आहे ह्या मंदिराबाबत. काहींची उत्तरं भेटलेली आहेत तर काहींची उत्तरं अजून सुद्धा भेटायची बाकी आहेत. आता मेन मुद्द्याकडे येऊ. औरंगजेब हा एक कट्टर हिंदू विरोधी माणूस होता. तुम्हाला माहितीये, मला सुद्धा माहितीये. बरीचशी हिंदू मंदिरं त्याने त्या काळी नष्ट केली होती. औरंगजेबाने जेव्हा मराठ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली होती तेव्हा त्याने हिंदू मंदिरं पाडण्याचा हुकूम सोडला होता. त्यासाठी त्याने काही अधिकारी सुद्धा नेमले होते. खास करून दगडी बांधकाम असलेली मंदिरं पाडायचा हुकूम त्याने सोडला होता. 1636 ते 1644 या काळात औरंगजेब त्यावेळच्या औरंगाबाद मध्ये होता, आत्ताच्या संभाजीनगरमध्ये. तेव्हा तो वेरूळला या लेण्या बघायला यायचा. त्याने जेव्हा हे मंदिर पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. इतिहासात असलेल्या नोंदीनुसार अशी कारागिरी, अशी वास्तू मी आतापर्यंत कुठंच पाहिलेली नाहीये. कोणताही माणूस अशी वास्तू बांधू शकत नाही. हे एखाद्या जिनचंच काम आहे. जिन आपला तो घासायचा तसला जिन, असं हा औरंगजेब म्हणाला होता. कित्येक वेळा संभाजीनगरमध्ये वास्तव्याला असताना त्यांनी या मंदिराला भेट दिली होती. ते काही असलं तरी मित्रांनो, मला असं वाटतं त्यावेळी जी टेक्निक होती ती कितीतरी आत्ताच्या मानानं भारी होती. तुम्हीच बघा ना, इतक्या वर्षानंतर सुद्धा ही सगळी बांधकामं, मंदिराची जी बांधकामं आहेत ती अजून सुद्धा टिकून आहेत. ऊन वारा पाऊस काही असो, इतक्या म्हणजे किती क्वालिटीची कामं असतील. मधल्या काळात जर या मुघलांनी आणि निजामांनी याची तोडफोड केली नसती तर अजूनही आपल्याला बऱ्याच वास्तू जसे तसे दिसलेल्या असतात. असो तर हा होता व्हिडिओ कैलास मंदिराबाबतचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मी नेहमी सांगत असतो, आज सुद्धा सांगतोय आणि पुढे पण सांगणार आहे, पण आज सांगतो, तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची, तुमच्या जवळच्यांची, शेजारच्यांची, पाजारच्यांची नक्की काळजी घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.